शेतकरी बांधवांनो, टोकन यंत्रासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी. जर तुम्हाला टोकन यंत्रासाठी अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर आता ऑनलाईन अर्ज इथे सुरू झालेले आहेत. तर यामध्ये कोण अर्ज करू शकते, किती दिवसांमध्ये तुम्हाला टोकन यंत्र इथे मिळणार आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझर ओपन करून महाडीबीटी पोर्टलवरती तुम्हाला इथे यायचं आहे. मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते आपण सुरू करून घेऊ. मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता आपली सुरू झालेली आहे. तर आता इथं आपण महाडीबीटीच्या पोर्टलवरती आलेलो आहोत. तर याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इथं तुम्हाला मिळून जाईल. तर या पद्धतीने तुम्हाला टोकन यंत्र इथं मिळणार आहे. आता यासाठी अर्ज कसा करायचा आहे, सर्वप्रथम तुम्हाला इथं तुमचं टॅब ओपन करून घ्या. आपण नवीन टॅब इथं ओपन केलेलं आहे. इथं मी टाकणार आहे फॉर्मर, महाडीबीटी फॉर्मर लॉग इन असं टाकलं तरी चालेल. तर पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक करून तुम्ही इथं टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करायचे, ओके वरती क्लिक करा. किंवा इथून कट केलं देखील तरी इथं तुम्हाला चालणार आहे. तर इथं वैयक्तिक शेतकरी, यामध्ये वैयक्तिक शेतकरीमध्ये तुम्हाला तुमचा फार्मर आयडी नंबर टाकून OTP पाठवा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून लॉग इन करता येणार आहे. दुसरं जे पर्यायामध्ये शेतकरी गट, यामध्ये तुम्हाला तुमची आयडी आणि पासवर्ड टाकून जे की पहिल्यांदा इथं लॉग इन करण्यात येत होतं, तर आता हे अपडेट झालेले आहेत. तर यानंतर इथे तिसरा जो पर्याय यामध्ये आधार नंबर टाकून, पहिलं जे यामध्ये एक तुम्हाला फार्मर आयडी, दुसरं जे आहे युजर आयडी आहे, पासवर्ड, आणि तिसरं जे तुमचा आधार नंबर टाकून. तर इथं आपल्याकडे जे काही शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नंबर आहे जे की माझाच आहे, तर मी इथं माझा फार्मर आयडी नंबर टाकणार आहे आणि OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. तर इथं थोडं लोडिंग येईल. आता जे की माझ्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर त्यावरती देखील OTP पाठवून मी लॉग इन करू शकतो. तर मी माझा फार्मर आयडी टाकलेला आहे आणि इथं फार्मर आयडीला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP गेलेला आहे. तर OTP देखील मला आलेला आहे. तर OTP टाकणार आहे मी आणि OTP तपासा या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. आता या पद्धतीने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ते मी 3 पद्धतीने लॉग इन करू शकता. एक, आधारला मोबाईल नंबर, आधार नंबर टाकून, फार्मर आयडी नंबर टाकून किंवा आयडी आणि पासवर्ड टाकून. तर इथं आता आपण लॉग इन झालेलं, ओके वरती क्लिक करा. इथं तुम्हाला दिसेल तुमची प्रोफाईल इथं 100% आहे. म्हणजे आता आपल्याला अर्ज करण्यासाठी काही अडचण इथं येणार नाही. आता घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण आहे, बी बियाणे सुविधा आहे. तर आता बी बियाण्यासाठी देखील ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे. फवारणी पंपसाठी देखील अर्ज सुरू झालेले आहेत. तर लगेच अर्ज करा. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर आता आपल्याला क्लिक करायचं आहे पहिल्या जो ऑप्शन मधील जे की कृषी यांत्रिकीकरण, इथं तुम्हाला बाबी निवडा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता सर्वप्रथम आपल्याला इथे दिसेल तुम्हाला तुमचा तालुका, याचप्रमाणे तुमच्या गावाचे जे की नाव आहे इथं तुम्हाला दिसेल, सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं आपल्याला खाली जे की इथं क्लिक करायचं आहे. तर इथं मुख्य घटक आता आपल्याला क्लिक करायचं आहे. यामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य, यानंतर इथे आपला तपशीलमध्ये जे की आपल्याला आता घ्यायचं आहे टोकन यंत्र, यामध्ये आपल्याला तपशील, आता जर तुम्ही इथं भाडेतत्त्वावर सेवा सुविधा केंद्र केलं तर इथं तुम्हाला वेगळं येईल. तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. कशावरती, आपला जिल्हा सिलेक्ट करा, गावाचे नाव सिलेक्ट करा. याचप्रमाणे इथं आपल्याला क्लिक करायचं आहे मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारे खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवरती क्लिक केलं. तर आता यामध्ये आपल्याला तपशीलमध्ये सिलेक्ट करायचं आहे जे की मनुष्यचलित अवजारे. काय सिलेक्ट करायचं आहे यामध्ये आपल्याला, टोकन यंत्रासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे मनुष्यचलित अवजारे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आपलं जे की खाली आल्याच्या नंतर इथं तुम्हाला दिसेल जमीन सुधारणा अवजारे, त्याच्याच खाली तुम्हाला दिसेल टोकन यंत्र, जे की यावरती क्लिक करायचंय. आता जे की तुम्हाला मशिनीचा प्रकार सिलेक्ट करायचा ऑप्शन इथं येणार नाही. डायरेक्ट तुम्हाला इथं टोकन यंत्र, तुम्हाला इथं नाव तुम्हाला इथं दिसेल. आता यामध्ये तुम्हाला इथं एक बॉक्स दिसेल, त्यावरती आपल्याला राईट क्लिक करायचं आहे. याआधी तुम्ही तुमचा तालुका, गावाचे नाव सिलेक्ट करून घ्या. या चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि अर्ज जतन करा. यावरती तुम्ही जसं अर्ज जतन कराल तर तुमचा अर्ज इथं सक्सेसफुली होऊन जाईल. आता इथून तुमची सर्व प्रोसेस झाली असं नाही. आता यस वरती आपल्याला क्लिक करा. यामध्ये महत्वाचा पॉईंट आता सुरू झालेला आहे. यामध्ये आता आपल्याला आपलं पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी पुन्हा घटकासाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं पहावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपला अर्ज इथं आपल्याला दिसून जाईल. या चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि पे अप्लिकेशन फीज यावरती क्लिक करून आता आपलं जे काही पेमेंट आहे ते आता आपल्याला इथून आपलं पेमेंट करायचं आहे. यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, QR कोड कशाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं पेमेंट करून टोकन यंत्रासाठी अर्ज करू शकता. आता यामध्ये 23 ते 24 किंवा 29 रुपयाच्या जवळपास इथं पेमेंट असू शकते यामध्ये. तर जे की पेमेंट आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे प्रायव्हसीसाठी. तर इथून तुमचं जसं की पेमेंट इथं सक्सेसफुली होईल
तर त्यामध्ये घटकासाठी इतिहास पहा यावरती क्लिक करून तुम्ही तुमची जी काही पावती आहे, जी की तुम्ही अर्ज केलेला आहे टोकन यंत्रासाठी, तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. तर इथं आपला QR आलेला आहे. तर इथून तुमचं जे कसं की पेमेंट सक्सेसफुली होईल. तर घटक इतिहास पहा यावरती क्लिक करून जे की पहिलंच ऑप्शन इथं येईल आपल्याला, यामध्ये घटक इतिहास पहा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही खालच्या ऑप्शनवरती क्लिक केला तर तुम्ही जे की यासाठी अर्ज केलेला आहे तुमची पूर्व सहमती इथून तुम्हाला बघायला मिळेल. घटक इतिहास मध्ये केल्याच्या नंतर लागू केलेले घटक यावरती तुम्हाला तुमची जी काही पावती आहे इथं बघायला मिळेल. तर साईट कधी कधी वर्क करत नाही, तर इथून तुम्ही तुमची जी काही पावती इथून डाउनलोड करू शकता. यामध्ये अर्ज केलेले पेमेंट असेल, पेंडिंग असेल, रिजेक्ट झालेले असेल ते तुम्हाला इथं तुमचे अर्ज बघायला मिळेल. तर या पद्धतीने तुम्ही टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज इथं सादर करू शकता. आता ही जी योजना आहे ती कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेली आहे? यामध्ये सांगली आहे, सातारा आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, पुणे आहे, अकोला आहे, अमरावती आहे, बुलढाणा आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, बीड, जालना, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, मुंबई सिटी, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. आता सर्व जिल्ह्यात एकदाच हे फॉर्म इथं सुरू करण्यात आलेले आहे. असं नाही की आता तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तर तुम्ही आता घरबसल्या देखील तुमचा जो काही अर्ज आहे ते सादर करू शकता. महाडीबीटी वरती तुम्ही ट्रॅक्टर असेल, रोटर असेल, ठिबक सिंचन, तुषार सिंचन सर्वांसाठी अर्ज करून अनुदान स्वरूपामध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर आता यामध्ये बी बियाण्यासाठी देखील अर्ज करून तुम्हाला मोफत बी बियाणं ते मिळत आहे. यांसाठी जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तर लगेच अर्ज करा. यामध्ये सौरचलित फवारणी पंप म्हणजे जे की फवारणी पंप तुम्हाला इथे मिळत आहे. यासाठी जर अर्ज केलेला नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा. त्याचप्रमाणे सर्व जी की शेतकऱ्यांसाठी योजना आहेत तर त्या योजनेबद्दल सर्व प्रकारचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. त्यामध्ये जर तुम्हाला PM किसानचे पैसे मिळत नसेल तर त्याचा फॉर्म कसा भरायचा आहे जेणेकरून तुम्हाला वार्षिक तुम्हाला 12,000 रुपये मिळतील. PM किसानचे 6 आणि नमोचे 6 यावरती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे, त्यावरती लगेच आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू. यानंतर कर्जमाफीबद्दल पाहिजे असेल ते सुद्धा सांगा. याचप्रमाणे तुम्हाला कोणत्या जी काही वस्तू पाहिजे शेतीविषयी, यामध्ये ट्रॅक्टर असेल, रोटर असेल, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासाठी सुद्धा महाडीबीटीवर ते ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे. त्यानंतर विहीर असेल, विहिरीचे खोदकाम असेल किंवा जुनी विहीर दुरुस्ती करायची असेल किंवा शेततळेसाठी असेल किंवा तुम्हाला शेतामध्ये जे काही वृक्ष लागवड करायची असेल, त्याचप्रमाणे अशा जे काही विविध योजना आहे. त्यानंतर फळबागासाठी देखील अनुदान इथं देण्यात येते. त्यानंतर जे की अशा भरपूर योजना आहेत जे की महाडीबीटीवरती इथं सुरू करण्यात आलेल्या आहे. त्यानंतर शेतीसाठी तार कुंपण योजना आहे, तर त्यासाठी जर अर्ज करायचा असेल तर ते कसं करायचं आहे, तुम्हाला भरपूर योजना इथं राबवण्यात आलेल्या आहे. आता तुम्हाला कोणत्या योजनेबद्दल माहिती पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. आपण त्यावरती लगेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे. अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.